नमस्कार. मी मनापासून सर्व युवा वर्गाचं अभिनंदन करतो की आपण सर्वजण एकत्रित आलो आणि आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या विषयांवर आपण एक लढा लढण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये युवा संघर्ष यात्रा ही काढण्याचा आपण निर्णय घेतला आणि या यात्रेमध्ये आपण कुठले मुद्दे घेणार, कशावर चर्चा करणार या बाबतीत अनेक वेळा भेटलो, अनेक वेळा बोललो. 3 ऑक्टोबरला आपण पदयात्रा काढणार असं जाहीर केलं. त्याला तुम्ही प्रतिसाद हा खूप मोठ्या प्रमाणात दिला. 9 ऑक्टोबरला त्याच्यामध्ये कुठले मुद्दे आपण घेणार, काय काय विषयावर आपण हा लढा लढणार हे आपण लोकांना सांगितलं. त्यानंतर वेबसाईट आपण फॉर्म केली, मिस कॉल नंबर आणला आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल की आत्तापर्यंत वेबसाईटच्या माध्यमातून 1,00,000पेक्षा जास्त मुलामुलींनी आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि या यात्रेत आम्ही येणार असं सांगितलं. तसंच मिस कॉल नंबरवर आत्तापर्यंत गेल्या 3 दिवसामध्ये 3,00,000पेक्षा जास्त मिस कॉल हे आलेले आहेत. आणि मी अभिनंदन याच्यासाठी करतो की आपण एकत्रित यायचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या विषयावर लढण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयामध्ये नाहीतर कुठला मुद्दा कशावर आपण लढायचं याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा होता, ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरती ही रद्द करण्याचे. आणि आज सरकार मतलब सर्व युवा पिढीच्या ताकदीसमोर झुकलं आणि आज त्यांनी निर्णय घेतला की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती मागे घेत आहोत. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. इथं फक्त सुरुवात आहे. टप्प्याटप्प्याने अनेक मुद्दे आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्या सर्वांच्या हितासाठी लढायचे. याच्यामध्ये अनेक मुद्दे आपण घेतलेले आहेत, पण पहिला मुद्दा आपण जो घेतला होता आपल्या या युवा संघर्ष यात्रेमध्ये तो होता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा. आणि आता तो सरकारने जर सोडवला, म्हणजे त्यांनी GR मागे घेतला असं म्हणत असतील, तर आपण मग पहिल्या मुद्द्यावर टिक करूया. म्हणजे पहिला मुद्दा आता आपला यशस्वी झाला. नाही तर पहिल्या मुद्द्यासाठी आपल्या लढ्याचं पहिलं यश हे आपल्या सर्वांना 12 दिवसातच मिळालं. पण फक्त मला सरकारला एवढंच विचारायचंय की तुम्ही कुठला GR मागे घेत आहात हे कुठंतरी तुम्हाला सांगावं लागेल. तसंच हा GR मागे घेत आहे म्हणजे याच्या पुढे तुम्ही कुठलीही कॉन्ट्रॅक्टवर भरती करणार नाही हे तुम्ही जाहीर करत आहात. आणि हे तसं जाहीर करत असाल तर याच्या पुढे कुठलीही भरती तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर केलीच नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण अजून एक महत्त्वपूर्ण मुद्दा इथं मी सांगतो की जे पूर्वी लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतले असतील, ज्याच्यामध्ये कम्प्युटर ऑपरेटर असतील, आशा वर्कर्स असतील, तसंच आपल्या अंगणवाडी सेविका जे मानधनावर आहेत, तसंच आरोग्य विभागामध्ये काही लोक आज काम करत आहेत अनेक वर्षांपासून. त्यांच्या पण ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देऊन त्यांना सुद्धा ताकद देण्याचा विचार या सरकारने करावा. पण याच्या पुढे कुठलीही कॉन्ट्रॅक्टवर भरती होणार नाही हे या सरकारने जाहीर करावं. तसंच आपण याच्यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण मुद्दा घेतला होता, तो म्हणजे रखडलेल्या नियुक्त्या. तसंच लवकरात लवकर नवीन जाहिरात आणून सरकारकडनं असणाऱ्या ज्या काही रिक्त पदं आहेत ते भरणं. आता आज या ठिकाणी युवांच्या वतीने मी सरकारला विनंतीही करतो, आव्हानही करतो की पुढच्या काही दिवसांमध्ये 2.5 लाख नोकर भरती याचं टाइम टेबल तुम्ही जाहीर करावं. आणि या 2.5 लाख जे रिक्त पदं आहेत विविध डिपार्टमेंटमध्ये ते तुम्ही भरलीच पाहिजे. ते सुद्धा लवकरात लवकर इलेक्शनची वाट न बघता असं सर्व युवांच्या वतीने मी सरकारला आव्हान करतो. त्याचं मुख्य कारण असं की कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या अंतर्गत गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये सरकारने 11,000 लोकांच्या भरती केल्या.
आणि जो काही टाइम टेबल जो आम्हाला कळालेला आहे त्याच्यामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये 1,00,000 भरती ते कॉन्ट्रॅक्टवर करणार होते. तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टवर भरती करणार होता तर मग 2,50,000 भरती ही पुढच्या काही महिन्यांमध्ये ही सरकारकडनं परमनंट बेसिसवर झालीच पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे. आता ह्याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रेस कॉन्फरन्स ऐकत होतो. खरं तर मला थोडासा आश्चर्य वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेबच बोलत होते. दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलेले जे नेते होते, ज्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नव्हते. तसंच आदरणीय अजितदादा हे सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नव्हते. कारण की देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना हे बोलत होते, आधीच्या सरकारचं पाप. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही वकील आहात, तुमचा अभ्यास खूप दांडगा आहे असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. पण मला आपल्याला सांगायचंय की जो GR हा 2014ला काढण्यात आला आणि जो GR हा 14 मार्च 2023ला तुम्ही काढला, या सरकारने काढला, त्याच्यामध्ये काय फरक आहे एवढं फक्त लोकांना तुम्ही सांगावं. पूर्वीचा जो GR होता तो फक्त एका विभागासाठी, ते सुद्धा एका लेवलपर्यंत मर्यादित होता, कंपल्सरी नव्हता, लेबर डिपार्टमेंटसाठी होता. त्यानंतर जेव्हा तुमचं 2014ला सरकार आलं, जे 2019 पर्यंत होतं, तुम्ही त्या GRला मुदतवाढ दिली. तुम्ही खऱ्या अर्थाने जर लोकांच्या हिताचा निर्णय घेणारे व्यक्ती असताल, कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात तुम्ही काम करणारी व्यक्ती असतात, तर मग तुमच्या त्या 5 वर्षामध्ये पूर्वीचा जो मर्यादित एका डिपार्टमेंट पुरता असणारा GR तो तुम्ही कॅन्सल का नाही केला, त्याला एक्सटेन्शन का तुम्ही दिलं. आणि त्याच्याच बरोबर 14 मार्च 2023ला जो GR आला तो अमर्यादित काढण्यात आला, कुठल्याही मर्यादा ठेवल्या गेल्या नाही. उलट प्रत्येक डिपार्टमेंटला या सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरती करावी हे कंपल्सरी करण्यात आलं आणि तो सर्व अधिकार त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना त्यांनी दिला. त्यामुळे राजकीय वक्तव्य करत असताना कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, लोक सहजपणे एक्सेप्ट करतील, ऐकून घेतील. युवा पिढीला कमी समजू नका. युवा पिढीला माहिती आहे काय खरे आणि काय खोटे. त्यामुळे हा GR जो तुम्ही ठराविक लोकांना फायदा होण्यासाठी जो काढला आणि आज जे राज्यामध्ये वातावरण आहे, युवा संघर्ष यात्रा आम्ही युवा सर्वांनी मिळून जी काढण्याचा निर्णय तिथं घेतला, ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आणि सगळ्यात महत्वाचं, या युवा संघर्ष यात्रेला युवांकडनं, त्यांच्या पालकांकडनं का? कारण या युवांना चांगलं शिक्षण मिळावं, डिग्री मिळावी, डबल डिग्री मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे त्यांचे आई वडील झटले, त्यांनी कष्ट घेतले, अनेक वेळा स्वतःची स्वप्न मारली, पण मुलांच्या हितासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि डिग्री त्यांना मिळाली. पण याच मुलांना आज हाताला काम नाही. म्हणून हा विषय फक्त युवकांचा नाही, त्यांच्या पालकांचा सुद्धा आहे. माझं अजून एक मत आहे की तुम्ही ही जी व्याप्ती 14 मार्च 2023च्या GRने काढली आणि त्यानंतर युवकांना जो मनस्ताप झाला, युवकांच्या पालकांचा जो मनस्ताप झाला, याला कोण जबाबदार? मग तुम्ही GR काढायचा, मग मागे घ्यायचा, मग या काळामध्ये जर कुणी आत्महत्या केली असेल त्याला कोण जबाबदार? आणि त्याच्याच बरोबर तुम्ही असं जर आता तुम्ही जळगावला जर बघितलं, तहसीलदार पद सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर भरणार होता. हे कसं घडलं? कारण का हे सरकार त्या अनुषंगाने विचार करत होतं. या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली आणि मग जे युवा संघर्ष यात्रा ह्याची सुरुवात झाली. याच्यामुळेच हे सरकार झुकलं आणि युवांनाच याचं क्रेडिट जातं, बाकी कोणालाही याचं क्रेडिट जात नाही. काही दिवसांपूर्वी आदरणीय पवार साहेब सुद्धा या विषयावर बोलले. आम्ही जेव्हा त्यांना युवा म्हणून त्यांना भेटलो, त्यांना विनंती करते की 24 तारखेला पुण्यामध्ये टिळक स्मारक या ठिकाणी युवांनी मिळून एक कार्यक्रम घेतलाय. दसऱ्याचा दिवस आहे, अन्यायाचा संप आपल्याला करायचा, अन्याय हा संपवायचा आणि युवांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला लढायचं. या हेतूतून दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता टिळक स्मारकला आदरणीय पवार साहेब हे युवांना संबोधित करतील आणि हे अनेक विषय जे प्रलंबित आहेत याच्यावर ते बोलतीलच.
आणि जेव्हा पवार साहेब एखाद्या लोकांच्या हिताच्या विषयामध्ये जेव्हा लक्ष घालतात तेव्हा सरकारला भीती वाटते. युवा जेव्हा रस्त्यावर येण्याचा म्हणतात तेव्हा या सरकारला भीती वाटते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब, आपण शब्दात खेळू नका. राजकीय पतंग आता उडवण्याचा टाइम नाही, कारण तुमच्या राजकीय पतंगीमुळे, तुमच्या या राजकीय खेळींमुळे युवा वर्गाची कुठंतरी भवितव्य खराब होत आहे. आजची पिढी वाया जाऊ शकते, उद्याची येणारी पिढी ही अडचणीत जाऊ शकते. त्यामुळे या बाबतीतलं युवांच्या भवितव्याच्या बाबतीत, तसंच महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाबतीत कुणीही राजकारण केलं नाही पाहिजे. तर परत एकदा तमाम युवा पिढीचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हा जो आपला लढा आहे, युवा संघर्ष यात्रा, एक त्याचा मुद्दा हा सरकारने स्वीकारला आहे. आता जे बाकीचे अनेक मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये 2.5 लाख भरती ही पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारने जाहीर करावी, त्याचं टाइम टेबल द्यावं आणि पुढचं इलेक्शन येण्या अगोदर भरती प्रक्रिया पूर्णपणे संपवायची, ही आमच्या सर्व युवकांची मागणी आहे. त्याच्याच बरोबर जे काही तुम्ही 1000 रुपये प्रत्येक मुलाकडनं आणि आरक्षित जे रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत 900 रुपये जे तुम्ही घेतले ते परत त्या युवांना द्यायचे. तसंच पुढच्या येणाऱ्या एक्झामला प्रत्येकी 100 रुपये हे जास्तीत जास्त, नाही तर राजस्थानमध्ये जो कायदा आलेला आहे 600 रुपये भरा, युवांना कार्ड द्या आणि त्या कार्डमध्ये तुम्ही कितीही परीक्षा द्यायचंय त्या परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे जे 1000 रुपये पैसे तुम्ही एकत्रित केलेत, आणि असं म्हणलं जातं आतापर्यंत 250-300 पेक्षा जास्त कोटी रुपये हे सरकारने गोळा केले आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये 1500 कोटी गोळा करणार आहे. त्यामुळे हे सगळे पैसे परत युवांना परत द्यायचे आणि याच्या पुढे कुठेही 100 रुपयापेक्षा जास्त नाही, नाहीतर राजस्थान सारखा कायदा तुम्ही आणा. अजून एक मुद्दा आम्ही जो इथं घेतलेला आहे, पेपर फुटी विरोधात कायदा या सरकारने पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायचा. अधिवेशनाचं सुरुवात होत असताना त्या चर्चा जर करायची असेल तर तो तुम्ही चर्चेचा मुद्दा आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, त्यासाठी पाठपुरावा करू. त्याच्याबरोबर शाळा दत्तक योजना ही जी तुम्ही नवीन स्कीम आणलेली आहे, ज्याच्यामध्ये गरीब लोकांच्या शाळा म्हणजे शासकीय शाळा हे प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रकार हा जो तुम्ही आणलेला आहे तो सुद्धा जी आपल्याला मागे घ्यावा लागेल. समूह शाळा योजना हे सुद्धा रद्द करावं लागेल. रखडलेल्या नियुक्त्यांबद्दल बोललो. नोकर भरतीतील भ्रष्टाचार म्हणजे एका तलेटीच्या पदासाठी 25 लाख ते 30 लाख रुपये घेतले गेले. मुलं कोर्टात घेतले, मुलं याच्याबद्दल बोलतायत की पैसे देऊन, आणि ज्या माणसाने पेपर फोडला त्याचंच नाव फायनल यादीमध्ये येतं. याच्यावरूनच कळतं हे सरकार युवांचं नाही, हे सरकार सामान्य लोकांचं नाही, पण हे सरकार ठराविक फक्त पैसेवाल्यांचं आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा भ्रष्टाचार कसा रोखता येईल आणि कायदा कसा आणता येईल याच्या विरोधात याचा एक विचार झाला पाहिजे. तसंच याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शिक्षक व प्राध्यापक इतर सर्व विभागातील रखडलेल्या भरत्या म्हणजे 60,000 शिक्षक भरती करायची आणि प्राध्यापक भरती सुद्धा लवकरात लवकर कशी होईल या बाबतीत सरकारने ठोक निर्णय तिथे घ्यायचा आहे. युवा आयोगाची स्थापना, महिलांची सायबर सुरक्षा, नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, सर्व भरती MPSCच्या मार्फत झाली पाहिजे. महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा, क्रीडा विभागाच्या सक्षमीकरण व होतकरू खेळाडूंना संधी, बेरोजगार युवकांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी, सारथी, भारती, महाज्योती व TRTI संस्थेचं सक्षमीकरण म्हणजे आता 250 कोटी दिले जातात प्रत्येकी, ते 1000 कोटीवर तो आकडा जावा प्रत्येकी, आणि त्याच्यातून तिथं असणाऱ्या युवांना कुठेही अन्याय होणार नाही. PhD साठी असेल, इतर गोष्टीसाठी जेवढी काय पैसे लागतात सरकारकडे ज्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे ती 100% तिथं झाली पाहिजे. TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद, नोकरदार महिला व विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय वसतिगृह, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, असंघटित क्षेत्रातील युवांसाठी रिस्किलिंग अपस्किलिंग योजना, विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या 2 टायर शहरांमध्ये IT क्षेत्र येण्यासाठी एक वेगळी पॉलिसी करण्याची जरूरत आहे. ते सुद्धा सरकारने लक्षात घ्यावं.
तालुका स्तरावर MIDC ची स्थापना, जसं माझ्या मतदारसंघामध्ये MIDC ही राजकीय द्वेषातून तुम्ही थांबवलेली आहे, तसंच अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा काटोल असेल इतर तालुक्यांमध्ये हेच तुम्ही केलेलं आहे. तुमच्या PA तुम्ही MIDC देऊ शकता, पण बाकी लोकप्रतिनिधी युवांच्या हितासाठी लढत असताना माझ्या मतदारसंघामध्ये 20,000 होतकरू लोकांना जर नोकरी मिळू शकत असेल MIDCच्या माध्यमातून, तसंच प्रत्येक तालुक्यात हे होऊ शकत असेल, तर मग तुम्ही सिलेक्टिव्ह विचार त्या बाबतीत राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून का करता? आणि जिथं MIDC आहे ज्या तालुक्यामध्ये, तिथं नवीन कंपन्या येण्यासाठी काय धोरण तुमचं आहे हे ठोक धोरण तुम्हाला द्यावं लागेल. जे मोठे प्रोजेक्ट आपल्या राज्याचे इतर राज्यामध्ये नाही तर दुसऱ्या राज्यांना मोठं करण्यासाठी गेलेले आहेत, ते परत आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहात याचं सुद्धा नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि आमच्या युवा पिढीला तुम्हाला आश्वासित करावं लागेल. असे अनेक मुद्दे आहेत. याच्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण मुद्दा आहे, तो म्हणजे ड्रग्सचा. आपल्या या राज्यामध्ये, या समृद्ध महाराष्ट्रामध्ये, आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जात आहे. आपण अधिवेशनामध्ये याबद्दल बोललो, मी मुद्दा मांडला, अनेक आमदारांनी मुद्दा मांडला, तेव्हा तुमचं स्पष्टीकरण आलं, पण योग्य असा निर्णय तिथे घेतला गेला नाही. त्या बाबतीत आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. असे अनेक मुद्दे आहेत. त्यातला फक्त एक मुद्दा, युवा संघर्ष यात्रा सुरू होण्याआधी सरकारने मान्य केला. त्यासाठी मी सर्व युवा पिढीचं अभिनंदन करतो. युवांना हेच सांगतो, जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून सगळे मतभेद विसरून एकत्रित जेव्हा याल, तेव्हाच आपल्या खऱ्या अडचणी सुटतील. आपल्या समोर आपल्या खऱ्या अडचणी काय, तर हाताला काम, पोटाला जेवण आणि तुमचं जसं स्वप्न हे महत्वाचं आहे, तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या पालकांचं स्वप्न सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी आज आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्यावर लक्ष केंद्रित ठेवून आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आपल्याला लढायचंय. आणि युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपण सर्वजण हेच करणार आहोत. आणि जोपर्यंत हे सर्व मुद्दे होत नाहीत, हा युवा संघर्ष चालूच राहील. 24 तारखेला आशीर्वाद दिवस असल्यामुळे आदरणीय पवार साहेब स्वतः पुण्यामध्ये येत आहेत टिळक स्मारकला. सकाळी 9 वाजता लाल महालातून आपण सर्वजण मिळून टिळक स्मारक पर्यंत चालत जाणार आहोत. एवढं यश पहिल्या 12 दिवसात आपल्याला मिळत असेल, तर मग पुढच्या मुद्द्यासाठी लढण्यासाठी एकत्रित येणं पण आपल्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे 24 तारीख सकाळी 9 वाजता दसऱ्याच्या दिवशी लाल महालापासून ते टिळक स्मारक पर्यंत 2.5 किलोमीटर आपल्याला चालायचंय. आदरणीय पवार साहेब टिळक स्मारकच्या इथं आपल्या सर्वांना संबोधित करतील. आणि मग 25 ऑक्टोबरला तुळापूर पासून आपली युवा संघर्ष यात्रा ही चालूच राहील जोपर्यंत आपल्याला हक्क मिळत नाही. आणि या यात्रेतून आपण जेव्हा चालत जाऊ तेव्हा अनेक असे मुद्दे येणार आहेत. ते शेतकऱ्यासाठी महत्वाचे आहेत, महिलांसाठी महत्वाचे आहेत, युवतीसाठी महत्वाचे आहेत, आरोग्याचे आहेत, अंगणवाडी सेविकांचे आहेत, विविध क्षेत्राचे प्रश्न हे आपल्या समोर येणार आहेत. आणि ते टप्प्याटप्प्यामध्ये आपण सर्वजण हे सगळ्या गोष्टी पूर्ण करत जाऊ. तसंच मला आपल्या सर्वांना सांगायचंय, हे सरकार फक्त लिटमट टेस्ट करणारं सरकार आहे. जिथं कुठं एखादं एक ठिणगी मारून बसायची की बाबांनो, आता आपण भरती करत असताना तहसीलदारची भरती कॉन्ट्रॅक्टवर घेतल्यानंतर युवा काय म्हणतंय हे बघूया, अशा पद्धतीने फक्त आपलं चेष्टा करते. निर्णयाच्या बाबतीत हे सरकार अतिशय धिम्य आहे, एकदम स्लो आहे. आपल्याला आज आपल्या सर्वांच्या हिताचे निर्णय हे फास्ट घेण्याची जरूरत आहे. त्यामुळे सरकारला आम्ही आव्हान करतो, विनंती करतो की ज्या काही मागण्या आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या आहेत त्या सर्व त्या ठिकाणी मागण्या पूर्ण व्हाव्यात. आणि ह्या सगळ्या मार्गा पूर्ण होत असताना जसं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवरचा GR हा कॅन्सल केला असं सांगताय, तसंच पुढच्या काही दिवसांमध्ये 2.5 लाख शासकीय भरती ही तुम्ही जाहीर करा आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये ती पूर्णही करा, अशी विनंती या सरकारलाही करतो. परत एकदा युवा शक्तीचं अभिनंदन करतो. ही शक्ती तुम्ही सर्वांनी जाणून घ्या. आपण सर्वजण मिळून 60% आहोत या लोकसंख्येचे. आणि आपले स्वप्न हे आपले नसतात, आपल्या पालकांचे सुद्धा असतात. आणि हा प्रश्न जेव्हा युवा पिढी हातामध्ये घेते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवूच ती पुढे जात असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावाच लागेल. भविष्य हे आपले, पण लढा हा लढावाच लागेल आणि आपण सर्वजण तो लढा एकत्रित लढू
असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. 24 तारखेला पुण्याला भेटोच आणि 25 नंतर 7 डिसेंबर पर्यंत 42 दिवस 800 किलोमीटर, दिवाळी असो नाही तर सण असो नाही तर वर्ल्ड कप असो, काही असलं तर ही संघर्ष यात्रा चालूच राहील. त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच इथं सांगतो. आपल्या सर्व युवा पिढीचं अभिनंदन करतो आणि संघर्षाला एकत्रित येऊ एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा.